मला तुमचा कोट कुठे झालाय आता कसं होईल लग्न कसं होणार आता माझं लग्न? त्याला तुझा कोट सुद्धा होत नाहीये. किती भरला तरी जातच नाही तो त्यात. माझ्या सगळ्या मैत्रिणींची लग्न झाली, मुलं सुद्धा झाली त्यांना. एका मैत्रिणीचा मुलगा तर शाळेत सुद्धा जायला लागलाय. कुणाचा मुलगा अजून नोकरीला वगैरे लागला नाहीये ना? बाल विवाहाला परवानगी असती ना तर ते सुद्धा झालं असतं. ते माझं काय होणार? पण काही होणार नाही. अगं म्हणजे रडतेस कशाला? सगळं चांगलं होणार. हेच सांगतोय मी तिला. लग्न केलं असतंस ना तर हे सांगायची वेळच आली नसती. अगं त्यांनी लग्न नाही केलं तर नाही, हा मुलगा सुद्धा चांगला आहे. अगं पण कोटाचं काय करायचं मम्मी? अगं होईल काहीतरी, करू आपण त्याचं काहीतरी. अरे नीरज, तुला जर लग्नच करायचं नव्हतं तर तू कोटासाठी मापच का दिलंस? कोटाचं माप काय मला विचारून घेतलं होतं? पण आता माप तुझंच आहे ना. नुपूर प्लीज, मला खूप टेन्शन आहे यार. थांब तू जरा प्लीज. इकडे काय चाललंय ना तुला काही आयडिया नाहीये. होईल, तुझं पण सगळं चांगलं होईल. हा मामी, माझ्या भविष्याचा प्रश्न आहे यार. तू माझं तर लग्न हेच भविष्य आहे. कशी माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार? सगळी तयारी केली होती मी लग्नाची. ऐका, गाण्यात असतात सूर साथ, अवधूत रावांसोबत बांधली 7 जन्मांची गाठ. हा. कसा आहे उखाणा? छान आहे, मस्तच आहे. सुपर. पण काय उपयोग, सगळं वाया गेलं. मी तर लग्नासाठी कलरफुल अक्षता सुद्धा तयार केल्या होत्या, त्यालाही पोरकडे लागले. मला आता भीतीच वाटायला लागलीये. माझं लग्नच नाही झालं तर, मी बिन लग्नाचीच म्हातारी झाले तर. मम्मी, मी जे पैसे साठवलेत ना ते दुसऱ्या कोणाच्या तरी लग्नासाठी खर्च करा. नको ग नक्की असं बोलूस, सगळं चांगलं होणार आहे. हो की नाही नीरज? हो. तुला काय जातंय बोलायला? तुला तर तिकडे फॉरेनला सेटल व्हायचंय ना, त्या फोनवाली बरोबर तिकडचं आयुष्य जगायचंय ना तुला. कोण फोनवाली? ठीक आहे, काही नाही मामी, उगाच काहीतरी बरळते ती, लक्ष नको देऊ. नक्की तसं काही नाहीये ना? मामी अगं खरंच तसं काही नाहीये, खरंच. तसं असलं ना तरी तुझंही चांगलंच होणार. आणि तसं नाही झालं तर, तुला विजाच नाही मिळाला तर? नुपूर, नाही ते तर जाऊ दे, पण तुझ्या तिचं दुसऱ्या कोणाशी लग्न झालं तर? नुपूर, असं बोलू नये ग, सगळं चांगलं होणार आहे. अरे पण माझं काय होणार आहे हेच कळत नाहीये मला. मला पण माप ओलांडायचं, मलाही गौरीहार पूजायचा. अगं तो छोटा बाळकृष्ण आणलाय ना, तो अजून बॉक्स मधून सुद्धा काढला नाहीये. त्याच्यासाठी ना मी एक छोटासा बाळ आणलाय, छोटासा. त्याला अशी छोटीशी दोरी. पण काय उपयोग आहे त्याचा? कधी होणार आहे माझं लग्न? नक्टू ऐक, नक्टू हे बघ, ऐक ना. चला येतो मी. मला रेकॉर्डिंगला जायचंय, निघायची वेळ झाली. निघताय? काय माझ्या नकटीच्या कपाळाला काही मुंडावळी बांधता येणार नाही आणि तिला सप्तपदीही चालता येणार नाही. आणि गुप्ते जिजू, मला टॉवर मध्ये गाळाही मिळणार नाही. आय अंडरस्टँड, मला समजतंय, पण हो मला कोट पण झाला नाही ना. पण मला सून पसंत आहे. मला पसंत असेल, परंतु ना मला हा दत्तक बापच पसंत नाही. तर प्रत्येक सूर हालतो. अरे तू स्वतःच्या बापाला नाकारतोस? बर, जशी तुझी मर्जी. एक मिनिट, आशाचा फोन आहे. हॅलो, हा आशा बोल. अगं लता निघाले तिकडेच यायला. अगं लता पोहोचेल आता तिथे. बरं बरं, एक काम कर, लता पोहोचली ना की मला कळव म्हणून सांग. नाहीतर राहू दे, लताला सांग मी आता जरा गडबडीमध्ये आहे, मी नंतर फोन करतो. एक मिनिट. आशा मगाशी पण फोन आला होता तुमचा. आशा लता म्हणजे त्या लता मॅडम त्या गातात त्या. हे काय विचारणं झालं? लता गाते, नेहमीच गाते. मी लता मॅडमच्या घरी बसलोय आणि तुम्ही त्यांच्याशी बोलत होता. नाही, मी तिच्या बहिणीशी आशाशी बोलत होतो. आशा मॅडम, ये लडका हाय ते जाऊ दे. आणि लता मॅडम इथे येतात? येतात म्हणून काय विचारता, ती इथेच असते. हा, कधीतरी एखादा जुना राग असा आठवला की जाते आणि नंतर पुन्हा इथेच येते. आणि आता कुठे गेल्यात? ती बाळदादाला भेटायला गेली. भाऊ तिचा
त्याची तब्येत बरी नाही ना. काय सांगताय? आम्हाला कुणालाच माहित नाही. जयवंत वाडकरांनी काही मेसेज पण नाही टाकला वाड्यानी ग्रुपवरती. आम्हालाही आजच कळलं म्हणून लता लगेच धावत धावत गेली. नाही काय अरे काही मोठं नाहीये, छोटस हे अपेंडिक्सचं ऑपरेशन आहे, काय काळजी करण्यासारखं कारण नाहीये. पण लता मॅडम इथे राहतात. अहो इथेच राहतात. चिमटा काढा बघू मला आधी. का? चिमटा काढा आधी मला ती. वाह क्या बात है. मी चक्क लता मॅडमच्या घरी बसलोय. स्वप्न नाहीये हे, सत्य आहे गुप्ते. क्या बात आहे. कधीपासून ओळखतो? अहो, लहानपणापासून. अच्छा म्हणजे एका वर्गात वगैरे होतात काय? काय बोलताय तुम्ही? त्या केवढ्या, मी केवढा. म्हणजे माझ्या लहानपणापासून मी त्यांना ओळख. अरे एक मिनिट, एक मिनिट. संत्या. अरे मी कुठे बसलोय माहितीये का? मी लता मॅडमच्या घरी बसलोय. लता मॅडमच्या घरी. अरे चक्क लता मॅडमच्या घरी बसलोय मी. नाही, ते नाही सांगत काय. अरे तुला क्या बात आहे यार. माझा विश्वासच बसत नाही संध्या. काय हा पुढचा पिक्चर करणार आहे, तुला फोन करतो मध्ये. आता तू फोन ठेव, नंतर बोलू. नंतर बोलू. आता तब्येत कशी आहे? बरी आहे, पण अजीर्णाचा त्रास आहेच अजून थोडा. जळजळे होतं आदनामध्ये. हो कुणाला? तुमचं कोण विचारतंय? सूर्यकांत हे बाळ दादाच्या तब्येतीविषयी विचारतायत, बरोबर ना? मग हा. आधी आता एव्हा ना मला वाटतं अपेंडिक्स काढलं असेल. आता लता आली ना की सविस्तर रिपोर्ट देईलच ती. म्हणजे आत्ता येणार आहेत ते इथे हो काही वेळात? लगेच. क्या बात आहे गुप्ते. येस. असा मनमोराचा पिसारा खरोखर फुलल्यासारखं वाटतंय मला. आज मला त्यांचं गाणं प्रत्यक्ष समोर बसून ऐकायला मिळणार. नाही हो नाही, मला नाही वाटत ते शक्य होईल, कठीण आहे. तो कोट झाला नाही ना तुम्हाला. अरे काय कोट करताय तुम्ही? आता मी झबला पण घालायला तयार आहे. लताचे मोठे फॅन दिसत आहे. फॅन? जबरा फॅन आहे, जबरा फॅन. पुढे तो कोट आणा. येस पप्पा, मित्रा आलोच. हो अगं थोड्याच दिवसात. हां आय एम ट्राईंग ना. या हो मी येतो थोड्या दिवसात. खा ना ग बाळा थोडस. अगं होणार तुझं लग्न. असं म्हणतात की नाही, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. पण मी त्या पायरीच्या वर जातच नाहीये आणि सगळेजण टॉवरचं स्वप्न बघतात. हे बघ, सगळ्यांची सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत आणि तुझं सुद्धा लग्नाचं. मी ठरवलंय, माझ्या हातावर कापूर घेऊन मी देवाची आरती करणार आहे. मग बघूया ना तो माझं कसं ऐकत नाही ते. नाही या आत्या, तू असं काही करायचं नाही. मला सासू हवी आहे. थोडासा जाच व्हायलाच पाहिजे ना, नाहीतर आपल्याच घरात राहून सासरी गेल्याचा फील कसा येणार? नाही हा, मी अजिबात जाचबीज करणार नाहीये. आधीच नीरजनं तुला खूप त्रास दिलाय, त्यात मी जाच करून अजून त्रास नाही देणार. म्हणजे लाडाची सून आहेस की नाही तू. ए नाही पण आत्या, तू आहे ना हातात कापूर ठेवून नको ना पेटवू. एक काम कर, आधी ना साध्या थाळीमध्ये निरांजन ठेवून ओवाळून बघ, मग आपण बघू. ठीक आहे. कोट हवाय, कोट आत्या कोट हवाय. नुपूर कोट हवाय. अरे काय 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 झालं? पण नवीन मुलगा आलाय का? नाही जुनाच आलाय. म्हणजे अवधूत? हा गुप्तेच. पण ते तर ते आईला ओळखतात. ते सारखे लता मॅडम असं करतायत. मला काय वाटतं माहितीये, त्यांची आणि आईची ना खूप जुनी ओळख असावी. माझ्या आईची एवढी वट आहे ना की हे लग्न आता होणारच. यश यश यश, ते खरंच लता वहिनीनं ओळखतात? अगं आईचं नाव ऐकूनच तर ते कोट घालायला तयार झाले आहेत. आय एम फीलिंग व्हेरी प्राऊड टुडे की लता काकू इज माय काकू. यश तो कोट घेऊन जा आणि त्यांना घालून बघ, आणि झाला ना मला लगेच कळव. आणि यावेळेस त्यांना कोट मध्ये घुसवच. येस सिस्टर. अरे हा स्वप्नील, हा जस्ट इमॅजिन मी कुठे असेल आता. जस्ट इमॅजिन. हा अरे लता मॅडमच्या घरी आहे मी. लता मॅडमच्या. अरे ते मी नंतर सांगेन तुला काय झालं कसं झालं, पण इट्स अ डिफरंट फिलिंग, यु नो, ऑल टुगेदर. इट्स
पोटात कसं काय काय होतंय मला आई. सुरेखा हा अवधूत लताचा फॅन आहे. कमाल रे, माझा विश्वासच बसत नाही. खरंच मी आतापर्यंत ना माझ्या लताला ओळखूच शकलो नाही रे. मी नेहमी तिच्या साड्यांचा शॉपिंगचाच हिशोब करत बसलो. कर्तृत्वाचा हिशेब नाही लावू शकलो. अँड द कोट इज बॅक. And the coat is back. Yes, yes, yes. मला घालायचा आहे, मला घालायचा आहे. कोट मला घालायचा आहे. Yes. फाटेल तो. नाही नाही इकडे एक काम कर. एक वेळ हे आतलं मी असं थांबा ना, एक तुम्ही फोन करता ना, फोन करा. लताला काय करा ना. आम्ही प्रयत्न करतो पण फोन चालू. ओके येस. हे मागणं खाली केस नाही. हे बघा, ये शाबास. ओके ये बात आहे. Yes. हा लता, अगं हा ऐक ना, अगं आपल्या घरी नुपूरला पाहायला मुलगा आलाय ना. हा अगं त्याला बोलायचं तुझ्याशी. अवधूत अवधूत त्याचं नाव. हा त्याला बोलायचंय. ऑपरेशन सुरू आहे. झालं बरोबर. हो काढलं का अपेंडिक्स? केवढा आहे दाखवलं तुम्हाला? 4 इंच. बापरे, दादाची तब्येत कशी आता? 4 इंचांनी कमी झाला असेल ना तो आता. बरं डॉक्टरांना सांग एकदाच काही काढायचं ते काढून घ्या. नाही सारखं सारखं खर्च नको है ना. नाही नको लता, नाही. मी तुला कितींदा सांगितलं नाही भांडायचं अशा ठिकाणी. नाही ती भांडली म्हणून काय झालं? बहिणी बहिणी आता तुम्ही भांडताय का हॉस्पिटलमध्ये? ते सोड. हे बघ अवधूतला बोलायचं तुझ्याशी. हा काय सांगतेस? रात्री उशीर होणार आहे. बरं पण येशील ना व्यवस्थित? बरं काय माहिती का, हे बघ हो बॅलन्स आता जोरलं, जास्त बोलू नको, नंतर फोन करतो. बरं बरं ठीक आहे. बोलायचं तुला तू? नाही काय काय हरकत नाही. काही हरकत सांगायचं ना मला. मी उद्या परत येईन. बरं उद्या. बरं असंही ती तुमच्याशी आता बोलू शकली नसती. मूड नव्हता ना तिचा. का हो काय झालं? ती भांडण हो बहिणी बहिणींची सारखे वाद. नाही अशा मॅडम असतात. नाही नाही आशा तशी समजूतदार आहे. हो बाकीचे आहेत ना या भांडकुदळे. काय सांगताय? हो बाहेर कधी झालं आम्हाला काहीच माहित नाही. घरच्या गोष्टी बाहेरच्यानं कशा घालणार? नाही नाही, मग खरं सांगू का, आता बघ तुम्ही आमच्याच घरातले होणार आहात म्हणून सांगतो. तू खरं सांगू का तुम्हाला, ही आमची लता पण आहे ना फार फटकळ आहे. काही बोलतो तर मला सुद्धा सोडत नाही. पण हिच्या मनात काय चाललंय हे आपल्याला कळत नाही. आणि हिच्या मनाविरुद्ध वागलं की हिला त्रास होतो. मग सुरू होतात. काय सांगताय? कधी कल्पनाच नाही आली. पण मला त्यांचं एकदा गाणं लाईव्ह एकदा ऐकायचं. हा? Please, अहो, पण एकदा. या कोटाचं काय अर्धवटच बसला ना. अरे अर्धवट का असे ना बसला ना, मला तो असाच घालायचा आहे. हा ही जी ही अशी आहे ना, हीच माझी स्टाईल आहे. ओके असाच घालणार आहे मी लग्नात. तुला काय प्रॉब्लेम आहे? ओके हा मडन. ओके चल काय हरकत नाही. उद्या मी येतो हा लता मॅडम भेटायला आणि त्यांचं लाईव्ह गाणं ऐकायला. हा नक्की. क्या बात आहे मित्रा, तोडलंस लाईफ सेट होगी. अप्पा मित्रा तोडलं. बघताय काय असं डोळे वटारून? लग्नाची अट घालून तुम्ही निघून गेलात. आम्हाला इथे निस्तरावं लागतंय. आणि स्वतःच काय, आपण एक आणून ठेवलीत माझ्या उरावर. पण आपल्या मोठ्या सुनेनं लतानं नकटूचं लग्न जमवण्याचा पणच केलाय. ते म्हणजे एकदा तिच्यामुळे लग्न मोडलंय, पण या वेळेला ती आपल्या टावरचा पाया नक्की रचणार आहे. नाही म्हणजे तशी तोंडानं फाटकी आहे ती, घशाला गाळणी नाही तिच्या. पण तीच आपल्याला या वाड्यातून टॉवर मध्ये घेऊन जाणार आहे. मला तर वाटतं लता माझी सून नाहीये, मुलगी आहे मुलगी. आजपासून मी तिला मुलगीच मानणार आहे. आणि या घराला जावई सुद्धा तीच मिळवून देणार आहे. वहिनी सून नाही मुलगी, त्या जावई आणणार म्हणजे लता वहिनी आणि अवधूत. बरं झालं, आता सगळी तयारी वाया नाही जाणार. मला तर ना उखाण्याचंच टेन्शन आलं होतं. तुला माहितीये फार कठीण आहे रे असं प्रोफेशन नुसार उखाणे तयार करणं. फारच कठीण. पण आता उखाणा घेता येईल. मम्मी म्हणवती तसंच झालं. सगळं छान झालं. नुपूर, लता मामींच्या रिलेटिव्ह मध्ये कोणी गुप्ते आहेत का ग? का काय झालं? नाही काही नाही, मी जरा विचार करत होतो. मगाशी यश म्हणाला ना की अवधूत गुप्ते आणि लता मामींची फार जुनी ओळख आहे. असेल. अगं पण मग मामीने स्थळ आणलं असतं ना हे.
अरे तिच्या लक्षात आलं नसेल रे लगेच. नुपूर, तो मामीचा खूप मोठा फॅन आहे. म्हणजे अवधूत गुप्ते लता मामींचा फॅन आहे, हे कधी त्यांनी दाखवलंच नाही यार. आणि मुळात लता मामी ही इतकी चांगली सिंगर आहे तिने कधी सांगितलंच नाहीये. तुला खरं सांगू का, लग्नानंतर होतं रे असं, आपल्या आवडीनिवडी ना बाजूलाच राहतात आणि आपल्या घरात बाथरूम हेच गाणाऱ्यांसाठीचा हक्काचं व्यासपीठ आहे ना. तरी नशीब, त्याच्यामुळे लता काकूचे स्वर आपल्या कानावर पडतात. भाग्य आपलं. नाही तरी अवधूत गुप्तेंनी लता मामींना ओळखणं कसं शक्य आहे? आय मीन कधीतरी विषय निघाला असता ना. काढ काढ, तू खुसपट काढ. माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं होणार असेल तर तू खुसपट काढायलाच पाहिजे नाही का. नाही नाही नुपूर, अगं तसं नाहीये. बघ, तुझं जर लग्न झालं ना तर सगळ्यात जास्त आनंद मला होणार आहे. माझ्या लग्नाने नाही काही, तुला इथून सटकाला मिळेल म्हणून आनंद होणार आहे तुला. काही का असे ना, आनंद महत्वाचा ना. राहिला प्रश्न अवधूतचा. लता मामी आल्यावरच खरं काय ते कळेल. अगं खरंच सगळं चांगलं होणं तुमच्या हातात आहे वहिनी. हे, आपल्या नकुडीचं भविष्य फक्त तुझ्या हातात आहे लता. आई शपथ, यू आर ग्रेट यार. सेम टू सेम माझ्यासारखं. मला कळत नाही, अवधूत मला ओळखतो. नुसता ओळखतो? अगं तो तुझा खूप मोठा फॅन आहे. तू तर तुला लता मॅडम म्हणत होता. लता मॅडम कुठे आहेत? लता मॅडम कधी येणार? लता मम्मी, तो तुझा फॅन आहे, फॅन. माझं गाणं कधी ऐकलं त्याने? अगं, ते नाही का त्या दिवशी वधूवर सूचक मंडळातून फोन आला होता ना, तेव्हा तू तिथे गाण्याची प्रॅक्टिस करत बसली होती. तेव्हा ते फोनवरून तुझं गाणं त्यांना ऐकू गेलं असणार आणि ते त्याने अवधूतला सांगितलं. आई, तुझी माउथ पब्लिसिटी इतकी सॉलिड आहे ना. बस ठरलं, फिक्स फिक्स. माझ्या मोबाईल शॉप मध्ये तूच ब्रँड अँबॅसेडर. पण दादा, हे कसं काय? अवधूत यांना आधीपासून ओळखतो, अगदी म्हणजे लहानपणीपासून. त्याच्या की आईच्या? आणि तसंही दोघांच्या वयात फारसा फरक नाहीये. हा ते पण आहेच म्हणा. वयस्कर माणसाची लग्न केल्यानंतर आपलं वय नाही ना वाढत, आपलं तेवढंच राहतं. महत्वाचं काय, अवधूतने यांचं गाणं कधी ऐकलं? मी ना भाऊजी म्हणजे लहानपणी वाडीतल्या गणपतीत गायचे. खरंच? एक गाणं प्लीज प्लीज. आता प्लीज प्लीज. बरं. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी सिंदुराची. म्हणजे असं आपले त्याला आरती म्हणतात नाही का? हो, मी आरतीच गायचे गणपतीच्या कार्यक्रमात आणि क्रिसमसला सुद्धा. क्रिसमसला पण आरती? हा म्हणजे जिंगल बेल जिंगल ऑन द वे, सांता क्लॉज ऑन कमिंग. काय आहे, तू असं गायलीस ना तर अवधूतच काय, सॅन्टा क्लॉज सुद्धा 1 मिनिट आपल्या घरात थांबणार नाही. बघ कसे बोलतात. वहिनी वहिनी, खरंच सांगा ना, तुम्ही आणखी कुठे कुठे गायचा? कॉलेजच्या कार्यक्रमात सुद्धा गायचे. अहो तिथे त्याने गाणं ऐकलं असेल तुमचं. मामी, अवधूत तुझा खूप मोठा फॅन आहे. म्हणजे फक्त तुझ्या गाण्यासाठी तो कोटात पण मावला. हो का? हो. एक मिनिट. नाही, कोटात मावला इथपर्यंत ठीक आहे, पण त्याची एक अट आहे. त्याला तू गाणं ऐकवायचंयस, तू. मी नाही बाई, आता कुठे ते सूर राहिलेत गळ्यामध्ये. नाही, या संसाराच्या धबाडक्यात सगळे सूर गळून पडले, उरले फक्त केळ्यांचे हिशोब. नाही रे राजा. नाही 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 वहिनी, असं नका ना म्हणू. अहो, आपल्या नकटीचा तर विचार करा ना, तिच्या आयुष्याला सूर सापडेल. तुम्ही गाणं म्हणालात तर खूप उपकार होतील वहिनी. भाऊजी, असं काय उपकाराची भाषा बोलताय? माझ्या नकुडीसाठी मी काही करेन. हो, अगदी काही करेन मी माझ्या बाळासाठी. मी गाईन काय, मी नाचेन सुद्धा. दिना दिंधा 11-12. लता, तू फक्त गा, नाचू नको, नाहीतर 12च्या 12 टेकू कोसळायचे. एवढी काही बेताल नाहीये मी. नाही नाही नाही, आहोत त्याला असं नाही म्हणायचं. त्याला म्हणायचंय म्हणजे तुम्ही तालातच गाता. वाडा बेताल झालाय ना, कधी कुणाच्याही तालावर तो पडू शकतो ना. हा, ते बरोबर. सगळे किती करताय नुपूरसाठी. वहिनी, तुम्ही गा आणि दाखवून द्या, एका काकीने तिच्या पुतणीच्या लग्नासाठी काय काय केलं. हे काय? आत्या,
तू माझं लग्न जमावं म्हणून हातात कापराच्या वड्या घेऊन आरती करणार होतीस? शैलवंश, पेटवाच हात आणि ठाकूर बनून फिरा घरभर. वंस, वहिनी, खरंच तुम्ही माझ्या लेकीसाठी किती करताय. काय विजू, काय ग असं काय बोलतेस? तुझं माझं नकुडी आमची नाही का कोणी? हा, नकुडीसाठी मी काही करेन. हो, हे लग्न जुळलंच म्हणून समजा. मी अवधूत समोर गाईनच आणि छान गाईन. मी आहे लता, बघाच तुम्ही आता. अरे